मित्रांनो नमस्कार. मराठी व्हॉइस सादर करीत आहे श्रीयुत अजित तांबे लिखित बाह्यकथा. आजची ही कथा म्हणजे एक अनुभव आहे. माझ्या नात्यातली एक बहीण अनिता, तिनं ऐकलेला हा अनुभव. ती सध्या पोलीस दलात कार्यरत आहे. ती जेव्हा कॉलेजला होती तेव्हा तिचा NSSचा कॅम्प एका आदिवासी बहुल तालुक्यात एका गावी गेला होता. 6 दिवसांसाठी होता तो. त्यावेळी तिथं एक सरकारी डॉक्टर होते. त्यांच्यासोबत ही घटना घडली होती. ही घटना ज्या ठिकाणी घडली ते गाव तालुक्याच्या ठिकाणापासून साधारण 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आजूबाजूच्या गावांच्या तुलनेत मध्यवर्ती ठिकाणी असलेलं हे गाव. गावात सरकारी आरोग्य केंद्र होतं. 2-3 किराणा वाण सामानाची दुकानं, खतं, बी बियाणं विक्री केंद्र आणि एखाद दुसरं कपड्याचं दुकान होतं. आसपासच्या इतर लहान गावांना आणि छोट्या पाड्या वस्त्यांना ते गाव म्हणजे एक प्रकारे बाजारपेठेचं प्रमुख केंद्र होतं. तालुक्याच्या ठिकाणाहून दररोज STच्या बऱ्याच फेऱ्या व्हायच्या, पण त्या मार्गावर खाजगी प्रवासी वाहतूकही सारखी चालत असे. एकंदरीतच तो रस्ता वर्दळीचा होता. तर ही घटना ज्या डॉक्टरांसोबत घडली ते या गावात प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत होते. थोडे वयस्कर होते. बायकोसोबत राहायचे. डॉक्टरांना मूलबाळ नव्हतं. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य मानून ग्रामीण जनतेसाठी स्वतःच्या प्रेरणेनं त्यांनी आपल्या उमेदीची बरीच वर्ष या गावात काढली होती. हे गाव आदिवासी बहुल होतं. साहजिकच अंधश्रद्धेचा खूप मोठा प्रभाव या गावावर सुद्धा होता. अर्थात डॉक्टर आपल्या परीनं जनजागृती करायचेच, पण लोक त्यांचं ऐकून सुद्धा काही दुखणं खुपणं किंवा अडीअडचण असेल तर गावातल्या एका भगताकडे जायचे. भुऱ्या नाव होतं त्याचं. या भुऱ्यानं त्याच्या उमेदीत एका शहरात सिक्युरिटी गार्डचं काम केलं होतं. त्याला शहरी मराठी भाषा उत्तम बोलता येई. कालांतरानं शहरातल्या नोकरीला तो कंटाळला आणि पुन्हा गावाकडं वळून पारंपरिक भगतगिरी आणि शेती करू लागला. डॉक्टरांच्या डिस्पेन्सरीतच मागच्या 2 खोल्या त्यांना राहायला मिळाल्या होत्या. या डिस्पेन्सरीच्या अगदी मागच भुऱ्याचं घर होतं. डॉक्टर कुठल्याही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नसले तरी त्यांची भुऱ्याशी चांगली मैत्री होती. अर्थात त्या पाठीमागंही कारण होतं. एकतर तिकडची आदिवासी बहुल भाषा डॉक्टरांना लगेच समजत नसे. अशावेळी भुऱ्या दुभाषाचं काम पार पाडायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रात्री अपरात्री कितीही उशिरा कुठल्याही पाड्यात पेशंट बघायला जायचं असेल तर भुऱ्या कधीही कंटाळा न करता डॉक्टरांसोबत जात असे. त्याच्याजवळ एक विशिष्ट काठी होती. त्या काठीला मंतरलेलं चांदीचं कडं बसवलेलं होतं. त्यामुळं कुठलीच अघोरी शक्ती त्याला कधीच त्रास देत नाही असं त्याचं म्हणणं होतं. डॉक्टरांना ते अर्थातच पटत नव्हतं, पण त्यांना भुऱ्या अगदी जिवलग मित्रासारखा वाटे. त्याला अनेक जंगली वनौषधींची चांगली माहिती होती. तो एक उत्तम वैद्य होता. अशीच एक संध्याकाळ महिना नोव्हेंबरचा होता. थंडी हळूहळू वाढू लागलेली. गावातले दिवसभराचे व्यवहारही थंडावलेले. लोक ऐसपैस होत गप्पा गोष्टी करण्यासाठी जमू लागलेले. डॉक्टरांच्या आरोग्य केंद्रात एक बदली नर्स होती. ती शेजारच्याच गावावरून यायची. त्या संध्याकाळी OPD लवकर संपवून ती निघून गेली. डॉक्टरही उरलेलं काम आटोपून समोरच्या किराणा दुकानात येऊन बसले. दुकानदार 40 वर्षांचा एक तरुण होता. डॉक्टर आल्याचं बघून त्यानं चहा मागवला आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या.
त्याच वेळी भुऱ्या दुकानात आला. पांढरे तीळ, बिब्बे, अख्खं उडीद अशा काही बाही वस्तू त्याला घ्यायच्या होत्या. भुऱ्या जेव्हा करणी किंवा भूतबाधा काढतो तेव्हाच अशा गोष्टी त्याला लागतात, हे एव्हाना सगळ्या गावाला ठाऊक होतं. हा सगळा प्रकार डॉक्टर पाहत होते. त्यांनी त्याला विचारलं, अरे, तू हे तीळ लिंबू वगैरे वापरून भूत काढतोस, बरोबर? ती तुला कधी दिसतात का रे? का उगीच आपलं? भुऱ्यानं आतापर्यंत कधीच डॉक्टरांना उलट उत्तर दिलं नव्हतं, पण आज त्याला कदाचित खटकलं. तो म्हणाला, डॉक्टर साहेब, मला भूतं दिसतात का हा प्रश्न जरा बाजूला ठेवूया, पण तुम्हाला बघायची असतील तर चला माझ्यासोबत. बोला, आहे का हिंमत? भुऱ्याच्या उत्तरावर तिथं अचानक शांतता पसरली. वेळ सावरत डॉक्टर म्हणाले, खरं तर मला तुझं भूत बघायला आवडेल, पण पुरावा म्हणून या दुकानदारालाही ते दाखवशील का? का नाही? भुऱ्या म्हणाला, आजपासून 5व्या दिवशी अमावस्या आहे. गावात टेकडीमागच्या नदीवर स्मशान आणि त्याच्याही पुढं जुना पूल आहे. आज रात्री 11 वाजता जाऊयात. काय होतंय ते प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी बघा. 11लाच का? भूत तर 12लाही दिसतात ना? डॉक्टर म्हणाले. तसं नाही डॉक्टर. वेळ साधून आली तर दुपारी 2 वाजता पण भूत दिसतील. एखादा सकाळी मसणाच्या बाजूनं गेला तर कदाचित तेव्हाही दिसेल त्याला. आपण रात्री जाऊयात, भुऱ्या म्हणाला. हे ऐकल्यावर डॉक्टर आणि तो दुकानदार तयार झाले. भुऱ्यानं ही गोष्ट गावभर करू नका असं त्यांना बजावलं. पुढचे 4 दिवस त्या दोघांनी मोठ्या मुश्किलीनं ढकलले. भुऱ्यानं केलेल्या दाव्यात कितपत सत्यता होती हे त्यांना पडताळून बघायचं होतं. अखेर तो दिवस उजाडला. दिवसभर बेचैनी. डॉक्टरांनी आपलं काम आज जरा लवकरच आटोपलं. दुकानदारानंही सगळं आवरून दुकान बंद केलं. संध्याकाळ झाली. आश्चर्य म्हणजे डॉक्टर सोडून एरवी भुऱ्यावर हसणाऱ्या त्या दुकानदारानं सोबत अंगारा, लिंबू आणि ताईत असलं काहीतरी आणलं होतं. कारण त्यालाही आतून वाटत होतं की हा काहीतरी दाखवणार. गावातल्याच एका माणसाची जीप डॉक्टरांनी आधीच मागवून घेतली होती. तणावपूर्ण शांततेत संध्याकाळ विरघळून गेली. रात्रीचे 10 वाजून गेले. जीप निघाली. भुऱ्या, दुकानदार आणि डॉक्टर. रात्रीचा गारवा वाढत चालला होता. गाव सूर्यास्तासोबतच गपगार झालेलं. बाहेर एखादं माणूसही दिसत नव्हतं. रात्रीच्या स्मशान शांततेला साथ होती ती रातकिड्यांची. दुतर्फा उंच आणि घनदाट झाडं सोबतीला घेत गावातली ती वाट नागमोडी वळणं घेत सळसळत पुढं जात होती. साधारण 5 ते 6 किलोमीटरचं अंतर कापून त्यांनी स्मशान पार केलं. आता ते जुन्या पुलाजवळ आले. भुऱ्यानं त्या दोघांना खाली उतरण्याची सूचना केली आणि काहीही बोलायचं नाही हे पुन्हा एकदा बजावलं. भुऱ्या चालू लागला. त्याच्या मागं हे दोघेजणही. ते सगळे चालत पुलावर आले. भुऱ्यानं बोटाचा इशारा केला आणि त्यांना खाली बघायला सांगितलं. खालचं नदीपात्र, तिच्या किनाऱ्यापासून काही अंतरावर एक मोठा कातळ होता. त्या कातळावरच एक शेकोटी पेटली होती. तिचं प्रतिबिंब खाली पाण्यात पडलं होतं. भुऱ्यानं हलकेच विचारलं, ते बघा तिथं, दिसले का ते लोक? पण कुणाला काहीच दिसलं नाही. त्यांच्या माना नकारार्थी हलल्या. पण एक गोष्ट त्यांना जाणवली होती. सुमारे 15 मिनिटांपासून ते शेकोटीचं निरीक्षण करत होते, पण तिची आग कमी होण्याऐवजी वाढत होती. कुणीतरी सतत लाकडं टाकत असल्यासारखी. बराच वेळ ते तिथं उभे होते. शेवटी भुऱ्यानं त्या दोघांना सांगितलं,
वेळ टळून गेली. आता आपण पुढच्या अमावस्येला यायचं. आज आपली वेळ नाही. आणि ते सगळेजण गावात परतले. पुढच्या काही दिवसात हे प्रकरण विसरून सगळेजण आपापल्या कामात व्यस्त झाले. दरम्यानच्या काळात त्या गावात एक गरोदर बाई साप चावल्यानं मेली. काही दिवसात गावच्या सरपंचाचा तरुण मुलगा आणि त्याचा मित्र त्यांच्या गाडीला अज्ञात वाहनानं ठोकरल्यानं झालेल्या अपघातात जागीच ठार झाले. हा अपघात गावच्या वेशीजवळ घडला होता. आणखी एका प्रसंगात जवळच्या पाड्यात बराच काळ आजारी असलेली एक मध्यमवयीन बाई तडफडून मृत्युमुखी पडली होती. अपघाताची घटना सोडली तर बाकीच्या सगळ्या प्रसंगात रुग्णांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले होते. साप चावलेल्या गरोदर बाईसोबत डॉक्टर स्वतः तालुक्याच्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये गेले होते. पण दुर्दैवानं ती वाचू शकली नव्हती. ती मेली तो अमावस्येच्या आधीचा दिवस होता. एका महिन्यात अचानक या घटना घडल्यानं गावकरी चिंतेत होते. हे सगळं घडत असताना उद्या अमावस्या आहे हे डॉक्टर आणि दुकानदाराच्या लक्षातच नव्हतं. भुऱ्यानं त्यांना आठवण करून दिली. दुसऱ्या दिवशीची अमावस्येची रात्र. कडाक्याची थंडी पडली होती. ठरल्याप्रमाणे ते तिघेजण निघाले. मजल दर मजल करत त्यांची जीप त्या जुनाट पुलाजवळ आली. तो पूल स्मशानाला अगदीच लागून होता. भुऱ्या डॉक्टरांच्या शेजारी त्याची काठी घेऊन बसला होता. पुन्हा एकदा त्यानं खाली उतरण्याआधी कडक सूचना केली. कुणीही तोंडातून एक शब्दही बाहेर काढायचा नाही. मागं फिरून कुणीही एकटंच जीपकडे परतायचं नाही. निघताना मी काठी वाजवेन तोच इशारा समजायचा आणि गप गुमान जीपमध्ये येऊन बसायचं. एवढं बोलून भुऱ्या गाडीतून उतरला. त्याच्या मागं डॉक्टरांसहित दुकानदार त्याच्या मागून चालत पुलाच्या मध्यभागी येऊन थांबले. भुऱ्यानं काठीच्या टोकानं नदीपात्राकडे बघण्याचा इशारा केला. पूल फारसा उंच नव्हता. पाण्याची हलकी वाहणारी धार सोडली तर बऱ्याच ठिकाणी नदीपात्र कोरडं पडलं होतं. पुलाखाली अगदी जवळच्या अंतरावर एक कातळ होता. आज तिथं पुन्हा एक शेकोटी पेटलेली दिसत होती. तिचा अग्नी हातभर उंची एवढा पेटला होता. तिच्या भोवती फेर धरून काही जण बसले होते. भुऱ्यानं हलक्या आवाजात त्या दोघांना विचारलं, शेकोटीजवळ नीट बघा, आता दिसतायत का? नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. पुलावरून त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत होते. डॉक्टरांसहित दुकानदाराची मती गुंग झाली आणि आता त्यांना वेड लागायची पाळी आली होती. त्या दोघांना एक एक चेहरे स्पष्ट दिसत होते. सरपंचाचा अपघातात मृत्युमुखी पडलेला मुलगा आणि त्याचा मित्र, पाड्यावर आजारपणात तडफडून मेलेली स्त्री आणि तिच्या शेजारी बसली होती साप चावून मेलेली गरोदर बाई. त्या दोघांना जे दिसलं ते श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या पलीकडचं होतं. एव्हाना रात्रीचे 12 वाजून गेले होते. मध्यरात्रीची चाहूल देणारी थंडगार हवा स्मशानाकडून पुलाच्या दिशेनं सळसळत वाहू लागली होती. क्षणाक्षणाला त्या हवेची तीव्रता वाढू लागली. आता आपल्या शक्तीच्या आणि क्षमतेच्या पलीकडं वारा वाहतोय हे चाणाक्ष भुऱ्यानं लगेच जाणलं. असंगाशी संग करणं आणि त्याची परीक्षा पाहणं अंगलट येईल हे त्याला कळून चुकलं. तसा त्यानं लगेच काठी आपटून त्या दोघांना परतण्याचा इशारा केला. थिजलेल्या अंगानं संमोहित झाल्यासारखे डॉक्टर आणि दुकानदार भुऱ्याच्या मागोमाग चालू लागले. पण पलीकडं मात्र शेकोटीचा अग्नी
सातत्यानं प्रज्वलित होऊ लागला होता. श्रीयुत अजित तांबे यांची भयकथा आपण ऐकलीत. ही कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा. कथा आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि मराठी व्हॉइस या आपल्याच यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपणही कथा लिहित असाल, मग त्या भयकथा, ग्रामीण कथा, प्रेमकथा किंवा रहस्य कथा असतील, तर आपण मला त्या पाठवू शकता. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या चॅनलचा मेल आय डी मेन्शन केलाय. कथा जरूर पाठवा. आणि हो मित्रांनो, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनीच पुरेशी काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा. आपली आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. सकारात्मक राहा, सुरक्षित राहा. मी पुन्हा आपल्या भेटीला येईन आणखी एका कथेचा थरार घेऊन लवकरच.